नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव योगेश परशुराम भंडारे, मुक्काम पोस्ट कसबे सुकेने, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9822 43 64 29। शेतकरी मित्रांनो, आज आपण माझ्या साधारण 20 सप्टेंबरच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। तर या प्लॉटच्या बद्दल सांगायचं वैशिष्ट्य असं की या प्लॉटला छाटणीनंतर साधारण 1 महिना म्हणजे 36 दिवसानंतर 26/11/2023ला आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळाबरोबर पाऊस आणि पावसाबरोबर साधारण धारदार अशा गारा या प्लॉटवर झाल्या आणि आमच्या संपूर्ण परिसरातली द्राक्ष शेती ही त्यावेळच्या परिस्थितीत नाही जमीनोस्त झाली। पाला पूर्ण फाटून गेला, पूर्ण पालाची चाळणी झाली। त्यानंतर जे काही पूर्ण कवळे शेंडे होते ते पूर्ण शेंडे तुटून गेले, अर्धे शेंडे तुटले। जे कवळे घड होते बागांमध्ये ते घड गारांच्या फटक्याने तुटून जमिनीवर त्याचा सडा तयार झाला। आणि जे थोडेफार आता घड शिल्लक राहिले बघा, आपण बघू शकता असे छोटे छोटे घड का जे घड खालून अर्धे कुजून गेले, त्यानंतर ते घड खालून अर्धे तुटले। असा अतिशय भयानक नैसर्गिक हल्ला त्यावेळेस आमच्या बागांवर झाला आणि मन खूप नाराज झालं। आता नको द्राक्ष शेती अशी एक परिस्थिती त्यावेळेस आमच्यावर निर्माण झाली। परंतु मी मागच्या 2-3 वर्षापासून ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरतो ती कंपनी FI इनोव्हेशन सोल्युशन LLP यांची जी टीम आहे ती त्यावेळेस त्या गारपीट हल्ल्यानंतर आमच्याकडं भेट द्यायला आली आणि त्यांनी सुरुवातीला तर आम्हाला सांत्वन दिलं, धीर दिला। त्या परिस्थितीतून आम्हाला सावरण्यासाठी त्या टीमनी मदत केली आणि त्यांनी सांगितलं की जी प्रॅक्टिस आम्ही 2-3 वर्षापासून त्यांच्याबरोबर करतोय ती तुम्ही तशीच पुढे चालू ठेवा। निश्चितच या वाईट परिस्थितीतून आपण रिकवर होऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून, कारण माझी त्यावेळेस कुठलाही दुसरा खर्च करण्याची किंवा दुसऱ्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये मला काही करण्याची माझी मानसिकता राहिलेली नव्हती। आणि मग मी या प्रॉडक्टचा वापर केला। ॲडिसॉल आणि अमृत ही जी त्यांची जोडी आहे याचा मी त्यावेळेस जमिनीतून असेल आणि नंतर फवारणीतूनही वापर केला। तर साधारण मी आत्तापर्यंत या प्लॉटमध्ये 3 वेळा अमृत आणि ॲडिसॉलचा वापर केलेला आहे। साधारण एकरी 2 लिटर अमृत आणि 1 लिटर ॲडिसॉल असा जर त्याचा डोस केला तर मी पहिला डोस दिला होता प्लॉटच्या फेलनंतर, दुसरा डोस दिला मी गारपिटीनंतर आणि तिसरा डोस मी आता जस्ट पाणी टच मारताना त्याच्यामध्ये दिलेला आहे। तर याच्या वापरानंतर मला असं जाणवलं की जे काही माझे पूर्ण शेंडे तुटून गेले होते त्या ठिकाणी नवीन शेंडे डेव्हलप झाले, नवीन पानं आले, त्या पानांना रुंदी चांगली मिळाली, काळोखी चांगली राहिली। तसेच या घडांमध्ये ज्या काही जखमा झाल्या होत्या मण्यांना त्या जखमा रिकवर झाल्या। त्याच्यानंतर जे काही मणी चांगले शाबूत राहिले होते त्यांना साईज पण मिळाली आणि पावसाचा हल्ला झाल्यानंतर आम्ही जी जास्त, कारण पूर्ण पानच निघून गेल्यानंतर PGR आम्ही जास्त दिले नाही। फक्त 2 डिपिंगांचे हे प्लॉट आहे, 2च वेळा याला PGR दिलेला आहे आणि त्यानंतर फक्त ॲडिसॉल अमृत आणि थोडं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि किरकोळ बुरशीनाशकांचा आणि जमिनीतून आम्ही त्यावेळेस वापर केलेला आहे। तर आज गारपिटीच्या 2 महिन्यानंतर आपण बघू शकतो की खूप चांगला प्लॉट आमचा रिकवर झालेला आहे। पूर्ण सावली प्लॉटमध्ये झालेली आहे, चांगलं पाला त्याच्यावर आलेला आहे, जेणेकरून आता या सीझनमधून आम्हाला झालेला खर्च कमीत कमी निघेल। परंतु आमचा जो येणारा नेक्स्ट सीझन एप्रिल प्रूनिंग यातही झाडाची झीज भरून आणि झाडाला चांगली फूट मिळेल असं आम्हाला वाटतंय। तर मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की आपणही आपल्या द्राक्षामध्ये ॲडिसॉल आणि अमृत या जोडीचा वापर करा। निश्चित साईज असेल, मण्यात साखर असेल, त्यानंतर गर भरणं असेल किंवा कुठल्याही स्ट्रेसमध्ये तुमचं झाड असेल तर त्याच्यातून तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल आणि अतिशय कमी खर्चात तुमच्या उत्पन्न वाढीत तुम्हाला मदत होईल। धन्यवाद।